श्रेष्ठदान. ऋतुपर्णा लंडनहून फोनवर आपल्या आईशी कितीतरी वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. काही केल्या त्याचा फोन लागत नव्हता. ऋतुपर्णा आणि बाबा मोठ्या ब्रिटिश कंपनीमध्ये काम करत होते. कलकत्त्याला मुख्य कार्यालय असून ऋतुपर्णाचे बाबा आशुतोष चॅटर्जी कंपनीच्या कामानिमित्त सतत मुंबई, दिल्ली, चेन्नई असा प्रवास करत. ऋतूला पहिल्यांदाच कंपनीने लंडनला पाठवले होते. आठवड्याची मीटिंग करून तो पुढच्या रविवारी परत येणार होता. ऋतुपर्णा आणि त्याचे बाबा आशुतोषचे असे बाहेर जाणे देवकीला माहीत होते. महिन्यातून 3 आठवडे तरी दोघेजण कंपनीच्या कामानिमित्त इकडे तिकडे जात असत. देवकी स्वतः बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. ऋतुपर्णाच्या पाठीवर झालेल्या रिया आणि रीमा या 2 जुळ्या मुलीबरोबर देवकी बराच काळ कलकत्त्याला एकटीच असायची. रिया आणि रीमा 12वीच्या परीक्षेची तयारी करत होत्या. त्यांचे कॉलेज, क्लासेस, छंद यामध्ये दोघीजणी गुंग असायच्या. सोमवारी रात्री आशुतोषने ऋतुपर्णा सकट मुंबईची फ्लाईट पकडली. बरोबरच मुंबईपर्यंत जाऊन मीटिंग अटेंड करून ऋतुपर्णा पुढे लंडनला जाणार होता. त्याचं 10 दिवसानंतर कलकत्त्याचा तिकीट होतं. सगळं काही आलबेल चालू होतं. बुधवारी संध्याकाळी आशुतोषचा सेक्रेटरीचा देवकीला फोन आला. मीटिंग चालू असताना अचानक आशुतोष बेशुद्ध झाल्यामुळे खाली कोसळला होता. कंपनीच्या डॉक्टरने ताबडतोब आशुतोषला सुप्रसिद्ध अशा वेदवती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, जिथे त्याच्या कंपनीचा अकाउंट चालू होता. बुधवारी उशिरा कंपनीकडून देवकीला मुंबईचे तिकीट पाठवण्यात आले. घाईघाईने घरी येऊन रिया आणि रीमाला घरी बोलावून घेतले. त्या दोघींना कल्पना देऊन शेजारच्या काकांना सांगून जुजबी सामान घेऊन देवकी मुंबईला रवाना झाली. आशुतोष बेशुद्ध पडला म्हणजे कदाचित रक्तदाब वाढला असेल, जेवण नीट झाले नसेल किंवा कंपनीच्या अकाउंटमधला काही घोटाळा त्याला नजरेला आला असेल, देवकीला वाटले. पहाटे शांताक्रूजला उतरल्यानंतर देवकीने तडक वेदवती हॉस्पिटल गाठले. कंपनीचे काही वरिष्ठ लोक हॉस्पिटलच्या लाऊंजमध्ये देवकीची वाट बघत होते. आधी त्यांनी देवकीला चहा आणि नाश्ता दिला आणि मग ते सगळेजण डॉक्टरांना भेटण्यास गेले. सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दलाल आणि त्यांचा चमू आशुतोषवर देखरेख ठेवून होता. देवकीच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टर दलाल म्हणाले, आशुतोष कोमामध्ये गेला आहे. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मटकन खाली बसत आधाराला खुर्ची पकडली, जी तिच्या सकट खाली पडली. 2च दिवसापूर्वी आशुतोष आणि ऋतुपर्णा मुंबईच्या मीटिंगसाठी निघाले होते. मीटिंग संपल्यानंतर ऋतुपर्णाला लंडनच्या फ्लाईटमध्ये आशुतोषनेच तर बसवलं होतं आणि तोच आजचा लोळागोळा होऊन पडलाय. बाकीच्या अधिकाऱ्यांनी आणि नर्सने देवकीला सांभाळले. तिला बेडवर झोपवून रिलॅक्स होण्याचे इंजेक्शन दिले. पुढील कथा श्रेष्ठदान भाग 2 मध्ये. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.